तर आताची महत्त्वाची बातमी, शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला 3 चिन्ह दिलेली आहेत। यामध्ये कपशी, वडाचं झाड आणि शिट्टी अशी 3 चिन्ह ही आयोगाला देण्यात आलेली आहेत। त्यामुळे आताची महत्त्वाची बातमी आहे, शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला 3 चिन्ह दिलेली आहेत। राष्ट्रवादी पक्ष आपण बघितलेलं आहे की जी मोठी खळी दुफळी निर्माण झाली आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगानं जी मागणी केलेली होती त्याप्रमाणे शरद पवार गटानं आता 3 चिन्ह दिलेली आहेत। अधिक माहिती घेऊयात, प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, काय अधिक माहिती? प्रज्ञा, अगदी बरोबर आहे। खरं तर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पक्ष आणि चिन्ह जे आहे ते अजित पवार गटाला दिल्यानंतर 3 नावं जी आहे ती शरद पवार गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये देण्यात आलेली होती। मात्र चिन्ह जे आहे ते अजित पवार गटाकडे दिलेलं आहे, त्यामुळे एक चिन्हाचा पर्याय जो आहे तो खरं तर शरद पवारांसमोर उभा राहिलेला होता। मात्र 3 चिन्ह जे आहेत ते आता केंद्रीय निवडणूक आयोगाला शरद पवार गटाकडून पाठवण्यात आलेली आहे। त्याच्यामधलं पहिलं चिन्ह आहे ते म्हणजे कब्बशी, दुसरं चिन्ह आहे वडाचं झाड आणि तिसरं चिन्ह शिट्टी। ही 3 चिन्ह जी आहेत ती केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेली आहेत। मात्र वडाचं झाड हे चिन्ह जे आहे ते मिळण्यासाठी शरद पवार गट केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार गटानं आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याचिका जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात दाखल केलेली आहे। मात्र सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण जे आहे ते अजूनही लिस्ट झालेलं नाही। मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्ह जे आहे ते मिळावं यासाठी शरद पवार गट आग्रही असणार आहे। राज्यसभेची निवडणूक खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे का याबाबत अजून खरं तर स्पष्टता नाही आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसलाही जागा जाऊ शकते, मात्र तयारी असावी यामुळे खरं तर शरद पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये 3 चिन्ह जी आहे ती पर्याय म्हणून निवडणूक आयोगाला दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये कपबशी, त्याचबरोबर वडाचं झाड आणि शिट्टी या 3 चिन्हांचा समावेश आहे। आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणत्या चिन्हावरती शरद पवार गटाच्या खरं तर जी मागणी आहे त्यावरती शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जी 3 चिन्ह म्हणजे खरं तर आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत चिन्ह पोहोचवण्याचं आव्हान जे आहे ते शरद पवार गटासमोर असणार आहे आणि अगदी सुटसुटीत चिन्ह जे लोकांच्या खरं तर ओठावरती असतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील अशी चिन्ह जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाला पर्याय म्हणून दिलेली आहे, ज्याच्यामध्ये कब्बशी, शिट्टी आणि वडाचं झाड या 3 चिन्हांचा समावेश आहे। प्रज्ञा, अगदी आधारवड म्हणून एनसीपीचे बघितलं जातं शरद पवारांकडे, त्यामुळे वडाचं झाड मिळावं यावरती आग्रही असलेले एनसीपीचे सगळे कार्यकर्ते आणि नेते आपल्याला पाहायला मिळतात। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र त्याचबरोबरीनं आपण बघतोय एकीकडे आपण बघितलं तर प्रदीप, या सगळ्या संदर्भात सगळे जर नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील यांच्याशी तुमचं बोलणं झालं असेल, या संदर्भात त्यांनी नेमकं कुठलं जे चिन्ह आहे त्याला आपली पसंती जास्त असेल असं म्हटलेलं आहे? तर प्रदीप कापसे यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेणार आहोत। मात्र शरद पवार गटाकडनं आता निवडणूक आयोगाला 3 चिन्हांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। चिन्ह आणि अर्थातच नाव हे अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर आता हा पर्याय देणं भाग होता आणि त्यामुळे ही 3 चिन्ह त्याचा प्रस्ताव जो आहे तो निवडणूक आयोगाला